मधून खेळले गेले, पण या 10 संघांमधून टेबल टॉप खरं तर ज्यांनी केलं ते मेगा फायनलिस्ट आपले पहिले आमंत्रित करूया आपण. आपले पहिले मेगा फायनलिस्ट क्वालिफायर 1 जिंकून थेट फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केला. गिव्ह अ बिग हँड फॉर मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियंस टीम के लिए टेबल टॉपर्स सबसे बेहतरीन और दमदार प्रदर्शन अब तक रहा इस टीम का. तर मुंबई इंडियन्स तर आपल्याला पहिले फायनलिस्ट मिळालेले आहेत, पण दुसऱ्यांवर डिपेंड राहताना कधी आम्ही मेगा फायनल पर्यंत पोहोचलो ही आमची मेहनत आहे. 0% चान्सला 100% मध्ये कन्वर्ट करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा होते तिथे आम्ही जिंकतो. ज्यांचा संघर्ष खरा राहिला, एलिमिनेटर जिंकले, क्वालिफायर 2 जिंकले, मेगा फायनल जिंकण्यासाठी सज्ज आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करूया रॉयल चॅलेंजर बंगलोर. दोन्ही संघ हिपोकॅम्पस टर्फ मध्ये दाखल झालेले आहेत. TPL सीझन 3 आणि या तिसऱ्या सीझनचा मेन्स फॉर्मॅट मधून हा अंतिम सामना, आखरी मुकाबला मेन्स फॉर्मॅट का मुंबई इंडियंस बनाम रॉयल चैलेंजर्स बैंगलोर. तो चलिए दोनों टीमों के कप्तान से हम गुजारिश करेंगे, आइए यहाँ पर हमारे सबके लाडले जो हर एक स्पोर्ट्स को जरूर यहाँ पर प्रमोट करते और TPL में तीसरे सीजन में भी हमारे साथ जुड़े हमारे सबके चैते नीलेश दादा शेलार, आप आइए यहाँ पर. टॉस हम यहाँ पर पूरा करेंगे. पूरी मैनेजमेंट टीम यहाँ पर हमारे साथ जुड़ती भी. टॉस हम यहाँ पर कवर करेंगे. दोनों टीमों के कप्तान हमारे साथ आइए, करण और सागर ने आते आइए, और नीलेश दादा शेलार मैच रेफरीज. चलिए बाबू सर आइए, निगम सर आप आइए. वेट वेट वेट. तो चलिए यहां पर टॉस कवर करेंगे. आखिरी मुकाबला, आखिरी क्षण, और ये मेंस फॉर्मेट का आखिरी टॉस नीलेश दादा शेलार इनके शुभ हाथों से हम करेंगे. यहां पर मेंस फॉर्मेट TPL सीजन 3 का ये आखिरी टॉस कॉल करेंगे मुंबई इंडियंस टीम के कप्तान करण. tells is the call and tells it is. मुंबई इंडियंस टीम के कप्तान ने यहां पर टॉस जीता है. करण, थोड़ी चर्चा हम करेंगे यहां पर. क्या कहोगे थ्रू आउट द टूर्नामेंट, वन ऑफ द मोस्ट सेंसेशनल प्लेयर, और कप्तान का उत्तरदायित्व आपने अच्छे तरीके से निभाया है. क्या कहोगे अपने खुद की कप्तानी के बारे में, और टीम ने कैसे आपको साथ दी, यहां तक का सफर आपका कैसा रहा? मेरा आवाज थोड़ा खराब है, बहुत मेहनत लिया है यहाँ तक पहुँचने के लिए. एंड सिर्फ कैप्टनसी का बात करूँ तो इट वाज
कैप्टन का मतलब इम्पोर्टेंस तब होता है जब टीम, मैं हमेशा से कहता आया हूँ कि टीम उसका कैसा परफॉर्म कर रहा है, उसको कैसे सपोर्ट कर रहा है, सब उस पर डिपेंड करता है। अगर मेरा ये टीम नहीं होता तो मैं कैप्टन अच्छा नहीं होता। ये मेरा टीम अच्छा है, इस वजह से कैप्टन अच्छा हो। सो मैं ये बोलूँगा। और ओवरऑल टूर्नामेंट बहुत अच्छा चल रहा है। जो 2 फाइनलिस्ट यहाँ पर है वो डिजर्व करते हैं। बहुत अच्छा परफॉर्मेंस करके आरसीबी टीम भी आई है। उन्होंने कोची टस्कर्स, जो मैं आपको करेक्ट करना चाहूँगा, एक्चुअली वो टेबल टॉपर थे और उन्होंने बहुत फ्लॉलेस परफॉर्म किया और वो हार गया अनफॉर्चुनेटली। क्रिकेट इट्स अभी कुछ बोल नहीं सकते उस पर, ऐसे ही होता है। बट दे डिजर्व इट, कोची टस्कर्स टू डिजर्व इट। बट उन लोग एक मोमेंट रहता है, वो मैच में मिस हो गया उनसे और इन्होंने ग्रैस्प कर लिया। सो कॉन्ग्रेचुलेशन आरसीबी एंड ऑल द बेस्ट। एक आखिरी सवाल होगा करण कि इतने सब दर्शक यहाँ पर है, ये आपको सपोर्ट करेंगे, दूसरी तरफ सागर और आरसीबी टीम को भी सपोर्ट करेंगे। ये न्यूट्रल सब दर्शक है, ये किसी के फेवर में है नहीं या फिर किसी के साइड से नहीं है। लेकिन क्या इन दर्शकों को एक टफ फाइट मैच देखने मिलेगा, कि एक टसन भरा मैच देखने मिलेगा क्या? सागर मेरा फ्रेंड है, काफ़ी अच्छा फ्रेंड है। बहुत सालों से हम रेजेंसी में क्रिकेट खेलते आए हैं और सारे लोगों के साथ मैं क्रिकेट खेल चुका हूँ। आई एम डेफिनेटली श्योर जितना इनका कैलिबर है और पोटेंशियल है, गेम तो बहुत अच्छा ही देखने मिलेगा। इंटेंस कितना होगा कितना नहीं वो डिपेंड करता है कि वो उस मोमेंट में कितना कंट्रोल करते हैं इमोशंस को। सो वो देखा जाएगा जब मैच चलेगा। मुझे अभी तक श्योर नहीं है वो कैसा चलेगा, बट आई एम दैट प्रीटी मच श्योर कि मैच बहुत अच्छा होगा। सागर, टॉस इंपॉर्टेंट था, आखिरी मुकाबला, यदि आप टॉस जीते तो क्या निर्णय लेते? टॉस मेरे लिए इतना इम्पोर्टेंट नहीं था क्योंकि मैं अभी खुद ही कंफ्यूज था। इसके लिए मैंने उसको बोला कि तू ही बोल और वो ही जीता। अच्छा हुआ उसने जो डिसीजन लिया और जो मेरा डिसीजन है उसमें मैं खरा उतरूंगा। एक टफ फाईट मॅच पाहायला मिळेल सगळ्या प्रेक्षकांना, मजा येईल या मॅच मध्ये। नक्कीच नक्कीच, जसं एम आयचा परफॉर्मन्स आहे 3 दिवस आम्ही सतत बघतोय, ती चांगलीच टीम आहे आणि यांना मी घेऊन आलेलो इथपर्यंत। आमची टीम आहे, आता यांच्यासोबत खेळणार आहे, चांगलीच मोठी मॅच होणार आहे आणि प्रेक्षकांना पण आवडेल आणि युट्यूबला पण जास्त लाईव्ह येतील आणि लाईक्स येतील। एकदा विनंती आहे सुनील, त्यांच्यावरती फोकस कर एकदा या टीपीएल मॅनेजमेंट टीम साठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। सुनील मित्र, खरंच बघा हे पडद्या मागचे कलाकार आहेत ज्यांनी मेहनत घेतली, त्यामध्ये एक इकडे प्रत्येकाची मेहनत आहे, पण आता ते जर्सीवरतीच आहेत, त्यांना फोकस केलाय। एकदा पुन्हा जोरदार टाळ्या टीपीएल कमिटीसाठी, कारण ते नसतील तर इतकी चांगली स्पर्धा होणारच नाही। हॅट्स ऑफ टू यू गाइस, प्रचंड मेहनत तुमची राहिली। And that's the news from the toss box. Toss won by Team MI and they elected to bat first. मॅच लावली सुरुवात, काही क्षणातच क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला इकडे पाहायला मिळेल। चला लगेच MI, आपण स्ट्रॅटेजी काय असेल तुमची ती मैदानाच्या बाहेर घ्या, कारण तुमची बॅटिंग आहे आणि बँगलोर चला आपण काय आपला प्लॅन असेल तो देखील लगेच एक्झिक्यूट करून घ्या। चला आमची मॅनेजमेंट टीम, चला या लगेच आपण सगळे बाहेर या, आपण मॅच सुरू करूयात। तर भारत पाकिस्तान मॅच बघण्यासाठी कोणी घरी जाऊ नका, इथून मी तुम्हाला सारखा स्कोर सांगत राहील मध्ये मध्ये। चौथी विकेट आताच पाकिस्तानची गेली, एशिया कप सुरू आहे। बापू अक्षर पटेलने चौथी विकेट घेतली
49 for 4 Pakistan after 10 over. कमेंट्री बॉक्स में फिर एक बार चलते यहाँ पर हमारे अंडर आर्म क्रिकेट के एक मशहूर और बेहतरीन कमेंटेटर्स जिन्होंने पिछले कुछ सालों में देखिए बात करेंगे सबसे बड़ी बड़ी जो अंडर आर्म की टूर्नामेंट होती है वो सब कवर की और हाल फिलहाल कोशिश कर रहे हैं इंस्टाग्राम पर टच में आने की, यहाँ पर सोशल मीडिया के टच में आने की। देखिए हमारे सागर जी मोरे सर इनको इनवाइट करेंगे यहाँ पर माइक्रोफोन पर। आइए सागर सर कमेंट्री बॉक्स में, इट्स ओवर टू यू। हम जुड़ेंगे आपके साथ कुछ पल में, लेकिन चलिए शुरुआत करते हैं आखिरी मुकाबले की। सागर सर हमारे साथ जुड़े, अंतिम मुकाबला फाइनल मैच की कहानी सागर मोरे सर इनकी जुबानी। गेलंय व्यासपीठावर जे कोणी थोडं सहकार्य करा, व्यासपीठावर जास्त गर्दी करू नका प्लीज मित्रांनो। बेंगलोर टीम त्यांच्या विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि टॉस जिंकलाय। टॉस जिंकलाय मुंबई इंडियन्सने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय। चला लवकरात लवकर बॅटिंग लाईनअप पाठवा। टीम मुंबई इंडियन्स सलामीची जोड्या मैदानामध्ये दाखल झाली आहे। निखिल उमाळे आणि करण, करण आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। सर्वांचं स्वागत आहे या मेगा फायनल मध्ये आणि मेगा फायनलला आपण सुरुवात करत आहोत, ज्याची चर्चा पूर्ण रेजन्सी अनंतांच्या 25 बिल्डिंग मध्ये होईल की कोण चॅम्पियन होईल। चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन। टायटल जिंकणं गरजेचं आहे। उद्या न्यूजपेपरला हेच येणार की मुंबई इंडियन्स जिंकली, आरसीबी जिंकली। जिंकलं याला महत्वाचं आहे, ते कसंही जिंकू द्या आणि खेळणं याला महत्वाचं आहे। मेगा फायनलची मॅच, लेट्स प्ले, रेडी टू फाइट। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की। जबरदस्त मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात होतीये आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन अथर्व विचारे, ज्याला सामना करतील करण। जबरदस्त सामना, आज महिलांचं देखील स्वागत आहे। सर्व अगदी मॅच बघतायत। मेगा फायनलची मॅच, स्ट्राइक एंडला करण, ज्या करणची देखील चर्चा, त्या नावाचाच रन आहे तर रन करावे लागतील।
सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. सर्व मॅजिक फिरसे टीपीएल टर्फ प्रीमियर लीग स्पॉन्सर स्पाइस इंश्योरेंस पेनेट्रॉन हमारे गेम्स कैफे के सभी हमारे टीम्स इन्होंने स्पॉन्सर किया है. लेट्स प्ले. इस बार सामने खेलने की कोशिश की, वहां पर सिंगल रन, एका रनने मात्र इकडे खातं ओपन केले गेले. बॅटिंग करत असताना मुंबई इंडियन्स त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा हा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. टायटल कोण जिंकेल? या वर्षी आरसीबीने आयपीएल जिंकलंय, बट हे आयपीएल कोण जिंकेल? या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना निखिल क्या बात है. सर्व आपले मित्र मॅच आनंद घेत आहेत. करण स्ट्राईक एंडला आहेत. बघा, लीग मॅचचा प्रेशर वेगळं आहे आणि फायनल मॅचचं प्रेशर वेगळं आहे. जेव्हा तुम्ही लीग मॅचला खेळतात तिकडे जिंकणं आणि फायनल जिंकणं, बॉल टाकताना प्लीज कोणी आवाज करू नका प्लीज. बघा, ज्याला जो आतमध्ये खेळतोय त्यालाच माहिती की त्याच्यावर काय आलंय, त्यामुळे बाहेरून आवाज काढणं सोपं आहे. अथर्व स्ट्राइक एंडला करण. या बॉलवर जबरदस्त यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला, बट व्हाईट बॉल. मेगा फायनलची मॅच, टीपीएल टर्फ प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आणि ज्यावर पूर्ण कमिटीला आहे आणि सर्वांना आहे गर्व, असं हे त्यांचं तिसरं पर्व. जबरदस्त आयोजन. मागील 3 दिवस आपण क्रिकेट पाहिलं गेलं. या बॉलवर हवाई सफर, हँडसम सिक्स. करण करणला माहिती आहे की आता बॅटिंग करावी लागेल. आज नाही तर कधी नाहीये, वर्षभर वाट पाहावी लागेल. या बॉलवर देखील सन्मान दिले गेले. बघा, म्हणजे रिस्पेक्ट देणं पण क्रिकेट आहे. जेव्हा एखादा खराब चेंडू होतो त्यावर 6 मारणं आणि ज्याचा चांगला चेंडू त्याला रिस्पेक्ट करणं, करणने ते दाखवलं. कोई है सीरियल की मेरे को याद आई. इस बार व्हाइट बॉल. अजीत सर का एक अलग ही स्टाइल है. अजित निकम सर, 1 to go फेम. आज सर्व थोडा करण आहेत स्ट्राइक एंडला. जबरदस्त सामना. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने नो बॉल आणि फ्री हिट पाहायला मिळतोय. कोण जिंकेल? चॅम्पियन कोण होईल? बॉलिंग साठी अथर्व. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल. 13 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर लेग ब्रेक. शेवटचा बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनबाद. 13 रन झाले धाव फलकावरती. मुंबई इंडियन्स सुरुवात तर चांगली केली आहे. करणचा 1 6 आला, एक्स्ट्रा रन्स आले, त्यामुळे मुंबई इंडियन्सचं पारडं थोडंसं जड आहे. टार्गेट चांगला सेट करावा लागेल. प्रत्येक जागेवरती टार्गेट आहे. ऑफिसला गेल्यावर टार्गेट आहे, इकडे टार्गेट आहे, लाईफ मध्ये टार्गेटच टार्गेट आहे. 13 रन झाले. 13. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुंदर यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. नावातच सुंदर आहे, पण सुंदर कामगिरी करावी लागेल. स्ट्राइक एंडला करण. या बॉलवर ऑफ स्टिकच्या इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स वर कंट्रोल करणं गरजेचं आहे. बेंगलोर टीमला फायनल मॅच आहे, त्यामुळे फायनलला फायनल प्रमाणे खेळणं गरजेचं आहे.
शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा TPL पहिल्या दिवशी आपण फ्रायडेला देखील 22 मॅचेस एकूण खेळलो. काल देखील 22 मॅचेस खेळलो. आज देखील एक 17 मॅचचं शेड्यूल आणि सर्वांची मेहनत आहे. म्हणजे पूर्ण कमिटीने ऑर्गनाईज केल्या मागील 3-4 महिन्यापासून प्रॉपर जसं IPL ला प्लॅनिंग होतं तसं प्लॅनिंग ही टुर्नामेंट इव्हेंट ऑर्गनाईज केला. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल इकडे करणला बॅट आउट. बॅटर येत आहेत ज्ञानेश चौहान येत आहेत. डॅनी डेंजरस डॅनी जिन्होंने भी अच्छा परफॉर्मेंस किया अपनी टीम के लिए. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर एक जबरदस्त पिचिंग करत असताना तिकडे थांबवलं गेलंय. आणि बॅटिंग टीमने मला असं वाटतं तिकडे रिव्ह्यू घेतलाय. आणि भारताने देखील पाकिस्तानला एक भला मोठा धक्का दिलाय. 6 विकेट गेलेले आहेत पाकिस्तान टीमचे. जबरदस्त बॉलिंग कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह. इंडिया पाकिस्तान का मैच एक तरफ और ऑल ओवर वर्ल्ड का क्रिकेट एक तरफ. व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड यहाँ पर आगे बढ़ता हुआ 15 रन झाले धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. मेगा फायनलची मॅच मुंबई इंडियन्स यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर. TPL रिव्ह्यू लॉस आहे आता बॅटिंग टीमचा. जबरदस्त सामना स्ट्राइक एंडला ज्ञानेश डॅनी. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर, तिकडे सिंगल रन. एक रन तेवढंच महत्वाचं आहे. 16 धावा झाले धावफलकावरती.
स्ट्राइक 16 रन वरती आपण पाहिलं तर एक विकेट जाताना पहिले गेले. स्ट्राइक एंडला निखिल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुंदर. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर. गुड बॉल. चांगला कमबॅक केला सुंदरने तिकडे. जबरदस्त पिचिंग करत असताना येईल डॉट बॉल. बाहेरून प्लीज कुणी कॉलिंग करू नका प्लीज. या बॉलवर देखील समोर खेळत असताना नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतील. येईल पुन्हा एकदा डॉट बॉल. बेंगलोर टीम पण कमबॅक करते हळूहळू. सुंदरने पण एक चांगली बॉलिंग केली आहे. 16 रन झाले त्या फलकावरती. मुंबई इंडियन्स त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोरची फायनल मॅच. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर आणि लाऊड अपील तिकडे. जबरदस्त एफर्ट्स. गुड बॉलिंग सुंदर. जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर सुंदरने इकडे या ओव्हर मध्ये कमबॅक केलं रॉयल चॅलेंजर बेंगलोर टीमने. फायनल मॅच आहे त्यामुळे फायनल प्रमाणे खेळलं पाहिजे. निखिल आणि डॅनी 16 रन झालेत. 16. 1 to go. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 17 धावा होत्या धाव फलकावरती. एक रन तेवढाच महत्वाचा आहे. 50-55 जरी टार्गेट आला तरी मॅच दुसरा डाव पण चांगला बघायला मिळेल कारण की बेंगलोर टीम पण फाईट आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोर त्यांच्या विरुद्ध मुंबई इंडियन्स. जबरदस्त फिल्डिंग तिकडे अथर्वची. आणि 20 मिनिटाचा बघा तुम्हाला टायमिंग सेट आहे त्यामुळे टायमिंग मध्ये खेळणं गरजेचं आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 18 या धावसंख्येवरती. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलिंग साठी सागर येतात लेफ्ट आर्म. स्ट्राइक एंडला निखिल. सागर भाई हे कोण बट क्या बात है. सागर भाई के लिए और यहाँ पर पावर प्ले. ये फिलिप्स का फैन का एडवर्टाइज था. उन्होंने भी स्पॉन्सर कर चुके हैं फिलिप्स फैन. जबरदस्त बॉल पाहिला गेला तिकडे आणि बट पंचांनी दंडित केलं गेलं. व्हाईट बॉल. 19 रन. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी आहे. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. असं वाटतं वानखेडे स्टेडियमला मॅच बघतोय की काय. या बॉल देखील समोर खेळले गेले. कॅच ड्रॉप होतीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे. फेकी करतील. 1 रन मिळेल. 21 रन झाले धाव फलकावरती. ज्ञानेश आणि निखिल मात्र इनिंग बिल्डअप करतायत. मुंबई इंडियन्स टीमला माहिती आहे की आपण 50, 40, 45 पर्यंत जरी पोहोचलो तरी फायनल मॅचला लोअर स्कोरिंग पण रंगताना नेहमी पाहायला मिळाली. त्यामुळे फायनल प्रमाणे रंगेल दुसऱ्या डावामध्ये पण. बॉलिंगसाठी सागर. या बॉल देखील समोर खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे. धाव फलक झालाय 22. 22. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बीट करत असताना सागरने पुन्हा एकदा कमबॅक केला गेला. तिसरी ओव्हर आहे. क्राफ्ट थोडा शांत होताना पाहायला मिळतोय मुंबई इंडियन्स.
22 धावा झाले त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला ज्ञानेश डॅनी. लेफ्ट आर्म या बॉलवर एज घेतली होती, आवाज आला होता आणि कॅच सुटले तिकडे. ज्ञानेशला मात्र जीवनदान मिळतोय. 22 धाव संख्येवरती स्कोर कार्ड थोडं शांत आहे. झापूक झुपूक या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट करत असताना जबरदस्त बॉल पाहिला गेलाय. डॅनीला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल की नाही, बट नाही. थोडाफार मात्र इकडे सर्वांना वाटलं की थोडी मॅच फसती आहे आणि स्कोर झालाय 22 धाव संख्या 22. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 22 धाव संख्येवरती. प्लीज मित्रांनो, कोणी जास्त 22 इम्पॅक्ट प्लेयर ऑन आहे. चिन्मय येतात इम्पॅक्ट प्लेयर ऍज अ बॉलिंग साठी. आपण पाहिलं तर चौथी ओव्हर घेऊन अभिषेक यांच्या हातामध्ये बॉल दिला, ज्याने पण जबरदस्त कामगिरी केली या टुर्नामेंट मध्ये. हा बॉल पहिलाच बॉल नो बॉल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल 23. या बॉलवर हवाई सफर हँडसम 6. केलं निखिलने. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भारतीय दिशेला पिचिंग करताना पाहिलं गेलंय आणि धावफलक आपण पाहिलं तर 30 या धावसंख्येवरती आहे. चौथी ओव्हर चालू आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अभिषेक. या बॉलवर पुन्हा एकदा वन्स अगेन, बट काय बॉल अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. सुंदरने सुंदर बॉल अडवला. वेल स्टॉप सुंदर. फ्लाइंग तिकडे जम्प केली आणि अगदी हवेत बॉल कलेक्ट केला. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका. (32) 32 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मध्ये आहेत फिल्डर. 1 रन मिळेल. ज्ञानेश आणि निखिलने जबरदस्त इनिंग बिल्डअप केली आहे. सिंगल डबल पण खूप महत्वाचे आहेत. चौथ्या ओव्हर मध्ये क्राफ्ट थोडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे सिंगलने पण रन्स होऊ शकतात. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि बॅटरला तिकडे बाहेर जावं लागेल. OUT
2 विकेट गेल्यात. बघूयात नवीन बॅटर क्या बात आहे. रुपेशचं स्वागत केलंय. रुपेश येतात बॅटिंग साठी. जबरदस्त फायनल मॅच. 1 टू गो. या बॉलवर रुपेशने आला आपला रुपेश भावा. जबरदस्त बॅटिंग. मित्रांनो रुपेशच्या या 6 साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त आल्या 6 लगावला आणि पूर्णपणे माहोल बदलून टाकला. स्ट्राईक एंडला निखिल आहेत. 39 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर आमंत्रित केलेलं चिन्मय. आणि या बॉलवर देखील हँडसम 6. अमित सर, आपका स्वागत है. अमित सर, आप भी आ जाए स्टेज के ऊपर. मोस्ट वेलकम. 3 दिन में बहुत उन्होंने भी क्रिकेट एंजॉय किया और हमारे टाइटल स्पॉन्सर वाइस इंश्योरेंस के अमित सर का यहाँ पर स्वागत हो रहा है. बैटर आउट. स्ट्राईक एंडला नरेश आहेत. 45 धावा झाले धावफलकावर. फायटिंग टार्गेट उभं केलंय मुंबई इंडियन्सने. या बॉलवर समोर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 1 रन मिळेल. 46. थ्रो चुकीच्या एंडला पाहिला गेला. निखिलने थोडा मात्र चुकीच्या एंडला मात्र थ्रो पाहिला गेला. 46. 46 धावा झाल्यात. एका दुसरा मोठा स्ट्रोक. 50 रन कंप्लीट करेल का बॅटिंग करत असताना मुंबई इंडियन्स. आपली मुंबई. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. बट रन तिकडे सिंगल मिळेल. 1 रन खूप महत्वाचा आहे. 47. 47 रन झालेत. सत्तेचाळीस धावा होते धावफलकावर. स्ट्राईक एंडला नरेश. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. फिनिशिंग देईल का टीम मुंबई इंडियन्स. नरेशाने देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता मात्र तिकडे निखिलला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. 47. 47 धावा होते धावफलकावरती. भरलाय तो. जबरदस्त बॉलिंग केली चिन्मयने पण शेवटच्या ओव्हरमध्ये. 1 टू गो. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. नरेशला मात्र याचा फायदा उचलावा लागेल. खूप महत्वाचा बॉल आहे. यावर मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. 50+ रन्स गेले तर एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो या बॉलवर. आणि तिकडे डॉट बॉल. 48 चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता रॉयल चॅलेंजर बेंगलोर. फायनलची मॅच आणि
आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय चंद्रकांत शेट्टी सरांना, ज्यांचा आवाज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण असा ऐकला, असे आमचे साथी समालोचक चंद्रकांत शेट्टी सर. थँक्यू. कारण इंडिया पाकिस्तान मॅच चालू असताना कोण घरातून बाहेर पडत नाही आणि तुम्ही सगळे, तुम्हाला त्या मॅच पेक्षा सुद्धा या मॅचचं महत्व जास्त आहे, त्यामुळे तुमचं कौतुक करावंच लागणार आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओपनर बॅटर आपले मैदानाच्या दिशेने पाठवायचे. विजयासाठी धावांचं लक्ष 48 आहे, परंतु हे 48 देखील काही कमी नाहीये. ज्या टीमने मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती अशा दोन्ही टीम फायनल मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. मजा येणार आहे या फायनलच्या दुसऱ्या डावात सुद्धा. मुंबई इंडियन्स एका बाजूला आहेत, आरसीबी एका बाजूला आहेत आणि त्याच्यामधील फायनल सगळ्यांनी आवर्जून वाट पाहिली होती. या स्पर्धेची सराव केला होता आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी आरसीबी साठी मैदानात दाखल होत आहेत. विनीत आणि सागर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला डाव रंगलाय, दुसराही डाव रंगणारच आहे आणि काय जबरदस्त गर्दी सुद्धा या खेळाडूंना सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी मात्र या ठिकाणी झालेली आहे. टर्फ क्रिकेटचं आयोजन, एका सोसायटीचं आयोजन, परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारचं आयोजन मला वाटत नाही कोणती सोसायटी करत असेल तर ते इकडे पाहायला मिळत असेल. एवढं मोठं आणि जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जोश जल्लोष क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिकेटच्या खेळात आवाज नाही झाला, टाळ्या नाही वाजल्या तर मजा सुद्धा येत नाही. त्यामुळे टाळ्या आणि आवाज, शिट्या व्हायला काय हरकत नाहीये. दुसऱ्या डावाकडे चाललोय. लेजेंडरी खेळाडू नरेश गांगुडे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी, परंतु सागर यांच्या नावाचा अख्खी मॅच पहिल्या डावात तर जयघोष फक्त सागर यांच्या नावाचा होता. तेच सागर बॅटिंग साठी तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. नरेश यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. 5 ओव्हर मध्ये 48 करायच्या तशा मोठ्या नाहीयेत, परंतु सोपं देखील नाहीये. धावा कराव्या लागतील. पहिला बॉल, वा 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 वा, काय बॉल टाकलाय. एका एका डॉट बॉलला टाळ्या होतील, एका एका स्ट्रोकला टाळ्या होतील. टाळ्या दोन्ही बाजूने वाजणार आहे, मजा येणार आहे. पहिला बॉल डॉट आलाय. सागर समोर जर पाहिलं तर विजय. हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहिला मिळतो आणि इकडे काय झालंय, पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात.
मागील मॅचचा हिरो मात्र मैदानाच्या आतमध्ये अथर्व विचारे, लिजेंडरी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नरेश गांगुडे यांना पण पाहतोय. ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं गरकन वळतोय सुद्धा, डॉट बॉल. महेशजी पवार साहेब यांचे आगमन झालंय, त्यांनी देखील या ठिकाणी आमच्या सगळ्या ऑफिशियलसाठी टी शर्ट प्रोव्हाइड केले, त्यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करू. एक धाव आली आहे. देशी स्पोर्ट्स TPL चे किट पार्टनर आहेत आणि त्या महेश साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. खूप चांगले डिझाईन केलेत आणि खूप चांगली किट्स देखील या संपूर्ण स्पर्धेचे पाहायला मिळतात आपल्याला. क्या बात है, क्या बात है अजित सर. इकडे टप्पा पडतोय, बॉल वळतोय, धावसंख्या आणखी एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. अथर्व विजय यावेळेला बॅकफुटला गेले, सन्मान दिला, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 48 मध्ये सुद्धा मॅच रंगवायची आणि तो प्रयत्न या ठिकाणी. आणि आता सगळ्यांचंच लक्ष अजित निकम सरांवर लागलं असणार आहे. माझ्या मते अजित निकम सर ज्या वेळेला बोलतील, सगळे प्रेक्षक जरी बोलले, एक वेगळी मजा येईल. फायनल मॅच आहे अजित सरांबरोबर. या पहिला फटका चांगला येताना पाहिला मिळालाय. धाव मात्र त्या ठिकाणी एक घेतली गेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाते. पहिली ओव्हर संपली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर रन झालेत 1 विकेट माघारी, 4 रन. जोश हा महत्वाचा आहे आणि वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील काय जोश पाहायला मिळाला. 4 ओव्हर मध्ये अजूनही 44 पाहिजेत. 11ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 4 रन आलेले आहेत, परंतु वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. टाइम नोट करायचा आपण. बॉलिंग साठी करण येत आहेत. दुसऱ्या बाजूला विनीत आणि अथर्व ही जोडी मैदानात आहे. यावेळेला फटका समोर उडवलाय. वा वा वा, काय मारलाय, सीमारेषा पार षटकार. दबाव हटवायचा आहे आणि आम्ही सुद्धा जिंकण्यासाठी चाललोय हे इकडे दाखवत असताना विनीत. यावेळेला फुल टॉस, त्याला सरळ बॅटने खेळलं, अडवलाय त्या ठिकाणी बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नरेश गांगुडे होते त्या ठिकाणी. काय एफर्ट्स आहेत, तुमची फिल्डिंग अख्ख्या टीम मध्ये एनर्जी भरते आणि त्याच्यामुळे बॅटिंग बॉलिंग जेवढी महत्वाची आहे ना, तेवढीच फिल्डिंग सुद्धा महत्वाची आहे. वेगात बॉल टाकलाय, पंच मात्र हात फैलावतायत. व्हाईट बॉल मात्र तिकडे घोषित होतोय. 22 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओ इकडे चांगला बॉल ऑन साइडला खेळलाय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 21 बॉल मध्ये अजूनही पाहिजेत 35. सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. प्रयत्न 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 हे करावेच लागणार आहेत, बॉलरला सुद्धा आणि बॅटरला सुद्धा. हो 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 हो, काय बॉल टाकलाय अफलातून, लाजबाब.
बॅटिंग साठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक बॅटिंग साठी दाखल झाले. समोर पुन्हा एकदा करण. या वेळेला लॉफ केलाय. फटका. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. हातातून बॉल निसटलाय. दुसरीचा कॉल दिलाय. इकडे काय झालं ते पाहायचंय आणि खेळाडू होत आहेत बाद. आउट. एकोणीस बॉल आणि 34 धावांची आवश्यकता पाहायला मिळते या मॅचला जिंकण्यासाठी. सुरुवातीला सोपं वाटणारं आव्हान आता थोडंसं अवघड सुद्धा झालेलं आहे. त्याचं कारण आहे 3 महत्वाचे बॅटर आउट झालेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अथर्व विचारे आहेत ते विसरून चालणार नाहीये आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. करण. एक बॉल अतिशय महत्वपूर्ण आहे. हा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. अजून 19 बॉल आणि 33 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी, टायटल जिंकण्यासाठी, पहिला नंबर जिंकण्यासाठी, तर प्रीमियर लीग जिंकण्यासाठी. ओ फटका तर चांगला खेळला, परंतु अशा ठिकाणी पडला. पाहूया त्यानंतर एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल आणि 16 रन झालेले आहेत. अजूनही 32 पाहिजेत. 18 बॉल 32. कलुळाचं पाणी कसला ढवळीले मागाच्या पिल्याला दुधाचे ढवळीले. कलुळाचं पाणी कसला ढवळीले मागाच्या फायनल सुरू आहे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. वेळ लावलंय या क्रिकेटच्या खेळाने आणि म्हणूनच, आणि त्यातल्या त्यात तो टेनिस बॉल असेल तर आणखी मजा येते. आज मी ठामपणे सांगू शकतो अख्ख्या भारतामध्ये भारत पाकिस्तान मॅच सुरू असताना एवढी गर्दी कोणत्या स्पर्धेला असेल तर फक्त या स्पर्धेला असेल. 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळलाय. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. जितू यांच्या बॅटमधून निघाला फटका. अजूनही जर पाहिलं तर 17 बॉल मध्ये 31 पाहिजेत. कोण जिंकणार या मॅचला चर्चा देखील आहे. युट्यूबला लाईव्ह देखील आपण स्पर्धा पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेटवर ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहतोय. आणि भारतीय संघाने पाकिस्तानला मात्र रडवलंय. 111 धावांवर 9 विकेट गेलेल्या आहेत पाकिस्तानच्या. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 18 वर जाईल. जितू आणि अथर्व आपल्या टीम साठी कामगिरी करावी लागणार आहे. 48 धावा जर आज बनवल्या या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा असणार आहे, आणि नाही बनवल्या तर त्या खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. वाह, फटका खेळलाय जबरदस्त. जितूच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषा पार. 4. रन झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 26 रन पाहिजेत. 15 बॉल झालेत, 15 बॉल बाकी आहेत. अर्धे बॉल झालेत, अर्धे बॉल बाकी आहेत. 22 धावा झाल्यात आणि 26 बाकी आहेत. मॅच ऑन आहे अजूनही. जितू आणि अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये
रुपेश रामाणे हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत, कमबॅक करू शकतील. समोर जितू, यावेळेला कमी गतीचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, डॉट 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 बॉल. डॉट बॉल समीकरण बदलणार आहे. अजूनही 14 बॉल आणि 26 ची आवश्यकता. चौदा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरक घेताना पाहिला मिळाला, बाहेर जातोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. 14 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 25 ची आवश्यकता आहे. रुपेश रामाणे, जितू, ओ चुकीच्या ठिकाणी बॉल टाकला तो, नो केलाय आणि पंचांनी सांगितलं यानंतर मात्र फ्री हिट आहे. जितू आहेत त्यासाठी. जितू बॅटिंग साठी पाहायला मिळतात. फ्री हिट आहे, मोठी संधी, मोठा फटका खेळण्याची जितू यांना. परंतु इकडे पुन्हा बॉल स्वैर पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. आता 25 झाली आहे, 23 पाहिजेत. फायनल मॅच सगळ्यांपेक्षा वेगळी मॅच असते, टायटल मॅच. यावेळेला उडवलाय बॉल, तिकडे आहेत फिल्डर, परंतु फायदा होतो या ठिकाणी फ्री हिटचा. आणि अजूनही जर पाहिलं तर 22 पाहिजेत. 13 बॉल 22. तिसरी ओव्हर सुरू आहे, 26 झालेत. चांगला सामना चाललाय, रंगतदार सामना चाललाय. कधी मुंबई इंडियन्सच्या बाजूने तर कधी आरसीबीच्या बाजूने. दोन बलाढ्य संघांमधील फायनल मॅच आपण पाहतोय. टर्फ प्रीमियर लीग. रुपेश रामाणे 1 2 गो कळवलंय. हो इकडे हो एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि 2 ओव्हर मध्ये पाहिजे 22. जिंकणार कोण, आरसीबी की मुंबई इंडियन्स? जो चांगला खेळणार तो जिंकणार. प्रयत्न करावे लागतील याही ठिकाणी. काहींना मात्र मनोमन वाटत असेल आरसीबी जिंकावं, काहींना वाटत असेल मुंबई इंडियन्स जिंकावं. आणि कारण प्रत्येकाचा एक आवडता संघ असतो, प्रत्येकाचे आवडते खेळाडू असतात, ते जिंकावे असं वाटत असतं. आणि त्याच्यासाठी देवाची प्रार्थना देखील केली जाते, आपली टीम जिंकावी. आपल्या भावना या क्रिकेटच्या खेळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण भारतीय आहोत. यावेळेला लोवर फुल टॉस. हो सगळं काही पाहायला मिळालं एकाच बॉलवर. फुल टॉस पाहायला मिळाला, बॉलर चुकले. फुल टॉस बॉल हातात मारला, बॅटर चुकले. आणि हातात आलेला बॉल सोडला, फिल्डर चुकले. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. फायनलचा दबाव थोडासा वेगळाच असतो. समीकरण बदललंय. 11 मध्ये 21. एक जबरदस्त फायनल आपण पाहतोय. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वर खेळताना पाहायला मिळालेल्या आहेत. बाजी कोण मारणार, पहिला नंबर कोण मिळवणार? चांगला बॉल, सन्मान दिलाय. अथर्वला थांबवलं यावेळेला विराज. 10 बॉल 21. एका बॉल नंतर समीकरण बदलत आहे आणि हृदयाचे ठोके देखील धगधग 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 करतायत. आणखीन एक चांगला बॉल. हो विराज होते, परंतु उत्तर द्यावं लागेल. अथर मारला तर टाळ्या दुसऱ्या बाजूला वाजतील, प्रयत्न करावा लागेल. 9 बॉल 21. विराज विरुद्ध अथर्व.
सगळे म्हणतायत अथर्व तुला करावंच लागेल, तुला एक मोठा फटका मारावाच लागेल. समोर विराज आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस. हो, काय अडवलाय बॉल. वाह, श्रेयस मांजरेकर, स्वप्नील मांजरेकर काय फिल्डिंग केली जाते त्या ठिकाणी. आणि मी म्हणेल तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवायला लावेल, एवढी जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. वा 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 वाल. अजूनही जर पाहिलं तर 8 मध्ये 20, सामना रंगतदार अवस्थेमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. समीकरण पुन्हा 7 मध्ये 19. हो, जर का या बॉलवर मोठा फटका आला आणखी मॅच मजा येईल शेवटच्या ओव्हर मध्ये. अथर्व एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विराज आहेत. एकाच्या हातात बॉल, एकाच्या हातात बॅट. दोन्ही संघांचं भवितव्य दोघांच्या हातामध्ये. काय होणार. यावेळेला फटका खेळलाय जरूर. हो हो हो, एफर्ट्सला जबाब, हरकत नाही. कॅच नाही सुटली परंतु 5 तर अडवल्यात. आणि आता मात्र या ठिकाणी 6 बॉल मध्ये 18 पाहिजेत. परंतु अथर्व आहे, काही होऊ शकतं. 18 पाहिजे. 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय फायनल मॅच रंगलेली आहे. चांगलंय, असंच राहू दे देवा शेवटपर्यंत. परंतु आरसीबी म्हणत असतील काहीतरी चमत्कार होऊ दे, एक मोठा फटका येऊ दे, आम्ही पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ. काय फायनल मॅच रंगली आहे. 6 बॉल मध्ये 18 पाहिजे. परंतु अथर्व विचारेचं मैदानात असणं हा आरसीबीचा प्लस पॉइंट आहे. हा खेळाडू केव्हाही मॅच फिरू शकतो, मोठा फटका मारू शकतो. त्यांना तो मारावा लागेल. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं, आताही तो प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या बाजूला बॉलिंग साठी दाखल होत आहेत त्रिदेव शर्मा. त्रिदेव, अथर्व. फायनल मॅच 6 मध्ये 18. लक्ष मोठं आहे, अशक्य नाहीये, ही फायनल आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, कारण मॅचेस तशी चालली आहे. पाहूया काय होईल. अंतिम फेरीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व पहिला बॉल स्वैर ठरतोय. अजूनही 6 बॉल आणि 17 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सहा बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 17 ची आवश्यकता. अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच. अथर्व विचारे यावेळेला स्ट्रोक खेळलाय. आणि समीकरण एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळेल. आता जीतूवर दारोमदार आहे. इकडे जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत आणि 16 करायचे आहेत. 16 करायचे आहेत. जीतू पॉवर हिटिंग करावी लागेल, मोठा फटका मारावा लागेल. इकडे वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय जरूर, परंतु पंच कळवतात हा व्हाईट बॉल आहे. मॅच संपलेली नाहीये.
5 मध्ये 15 अजूनही पाहिजेत. 5-15. 5 मध्ये 15. जीतू आणि अथर्व दुसऱ्या बाजूला त्रिदेव त्रिदेव त्रिदेव. नो बॉल घोषित केला जातोय आणि तिकडे डाव देखील कंप्लीट होते. आणि आता समीकरण पुन्हा बदललेलं आहे. 5 बॉल आणि 13 ची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी इकडे तर कधी तिकडे जाणारा हा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागलेत. असा सामना रंगला इकडे. 5 बॉल मध्ये 13. जो मॅच जिंकून देईल त्याला डोक्यावर घेऊन घेतलं जाईल. पाहूया अथर्व. अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर आहे. समोर जर पाहिलं तर त्रिदेव. फ्री 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 हिट. पाहूया हिट होईल का. त्रिदेव अथर्व अथर्व त्रिदेव. फुल टॉस आणि इकडे नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. समीकरण बदलत आहे. 5 मध्ये 11. हो काय सामना चांगला चाललाय. क्रिकेटचा खेळ आहे. चित्तथरारक मॅच पाहायला मिळते. काहींना टेन्शन आलंय. काही इकडे तिकडे फिरतायत. काहींनी देवाचा धावा करतायत. प्रत्येकाचं लक्ष हेच आहे आपली आवडती टीम जिंकली पाहिजे. आपला आवडता खेळाडू जिंकला पाहिजे. परंतु प्रेक्षकांनो तुम्हाला हा सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 बॉल 11. एकाला मिळणाऱ्या हसू आणि एकाला मिळणाऱ्या अश्रू. जो जिंकणार आहे जल्लोष करणार आहे. पराभूत होतील ते थोड्या वेळासाठी का होईना नाराज होतील. पाहूया मॅच संपलेली नाहीये. एक हाय व्होल्टेज मॅच. जबरदस्त फायनल फायनल फायनल. त्रिदेव यावेळेला आपण पाहू शकता अंपायर काय म्हणतायत. यस व्हाईट बॉल आहे. आणि आता 5 बॉल मध्ये 10 पाहिजेत. या खेळाची बातच न्यारी आहे. या खेळाची बातच न्यारी आहे. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. त्रिदेव फुल टॉस. स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे फ्री हिट होती. आणि आता 4 बॉल 9 ची आवश्यकता आहे. 4 बॉल 9. अथर्व विचार करायला वेळ नाहीये. आता बॅटिंग करायची आहे आणि आपल्या टीमला जिंकवायचंय. समोर आहे त्रिदेव अथर्व. 4 बॉल 9. याला म्हणतात क्रिकेट आणि याला म्हणतात फायनल. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 4 मध्ये 8. काय चाललंय काय. कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कधी आरसीबी कधी मुंबई इंडियन्स कधी आरसीबी. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. काहींना वाटत असेल मुंबई जिंकावी. काहींना वाटत असेल आरसीबी जिंकावी. आमच्या सारख्या न्यूट्रल चाहत्यांना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. हो यस. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हो काय होणार. प्रेक्षक देखील मात्र या ठिकाणी
4 बॉल 7, परंतु 4 बॉल 7चा सामना सुद्धा संपलेला नाहीये. एखादा चांगला बॉल मुंबई इंडियन्सला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही टीम ऑन आहेत. यस, व्हाईट बॉल घेतलाय. 4 मध्ये 7 करायच्यात. 7 पाहिजे म्हणून त्या अशाच होणार आहेत का, त्या कराव्या लागतील. अथर्व दुसऱ्या बाजूला त्रिदेव विरुद्ध अथर्व, मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी. शेवटचे 4 बॉल आणि 7 ची आवश्यकता. टर्फ प्रीमियर लीगची ही फायनल मॅच, सुपर डुपर हिट मुकाबला. यावेळेला टो लावलाय बॉल आणि तिकडे काय कॅच घेतली आहे. आणखीन एका विकेटचं पतन. महत्वाचा आरसीबी कधी मुंबई इंडियन्स, हेच चाललंय इकडे. आणि म्हणून तर माझ्या हा खेळ आपल्याला वेळ लावतो. त्याचं कारण आहे हा खेळामध्ये दोलायमानपणा आहे. कधी इकडे जाणारा तर कधी तिकडे जाणारा. अजूनही 3 बॉल आणि 7 ची आवश्यकता. अजूनही मला असं मनात काय वाटतंय की हा सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर होईल. पाहूयात काय होत आहे. अभिषेक आलेत समोर. त्रिदेव. ओ, हे सत्र काही थांबता थांबेना अवंतरस. व्हाईट बॉल. समीकरण बदलत आहे. 3 बॉल आणि 6 ची आवश्यकता. काय मॅच चालली आहे, काय मॅच चालली आहे. अभिषेक आलेत बॅटिंग साठी. जेतेपद पटकवायचं आहे, पहिला नंबर मिळवायचा आहे, ट्रॉफी जिंकायची आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूला होत आहेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला स्ट्रोक तर चांगला खेळलाय, त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. समीकरण मात्र इकडे बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 5. जीतू 2 बॉल 5. जीतू साठी सगळे चाहते म्हणत असतील जीतू यार एक मार. दुसऱ्या बाजूला त्रिदेवला म्हणत असतील त्रिदेव एक बॉल चांगला टाकायचा आहे. 2 बॉल 5, 2 बॉल 5, 2 बॉल 5. काय होणार. मुंबई की फुलटॉस. त्याच्यावर जोरदार प्रहार आणि बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार.
आणि 0% ला 100% मध्ये कन्वर्ट केलं RCB. चला टर्फ खाली करून द्या, चला लवकर टर्फ खाली करून घ्या, चला लवकर सगळ्यांनी थोडं बाहेर या, टर्फ खाली करून घ्या विनंती आहे.